भारतामध्ये उच्च नीचता किंवा भारतामध्ये जातीवाद किती ठासून भरलेला आहे हे विविध पोस्ट किंवा फेसबुक पोस्टमधून किंवा ट्विटरवरून अनेक मोठमोठ्या लोकांकडून अशा घाणेरड्या विकृती किंवा इतर समाज दुसऱ्या समाजाला कसं नावं ठेवतो याच्यामध्ये ते आपली पोस्ट किती भारी आहे हे सांगण्यामध्ये लोकांना व्यस्त सुद्धा असतात। परंतु याच्यामध्ये काही आघाडीवरती असणारी लोक ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा येथे करत असतात। एखादा समाज किंवा आपण ज्या समाजामध्ये राहतोय तोच समाज किंवा ती जात आपली योग्य आहे आणि बाकीच्या जाती सगळ्या भंगार आहेत किंवा बाकीचा समाज हा भंगार आहे असं दाखवण्याचा सुद्धा येथे प्रयत्न होतो। परंतु विविध पोस्ट किंवा याच्यामधून काही लोकांच्या किंवा वेगवेगळ्या समाजाच्या मनावरती काय याचा परिणाम जातीयतेचा किंवा त्यामधून तेढ जे काही निर्माण होणार आहे आणि एखाद्या समाजाला टोचून बोलणं जर त्यांच्या मनाला जर का ही गोष्ट जर का लागली तर हे या भारतामध्ये विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नाही। कारण या समाजामध्ये भारतीय संविधानानुसार किंवा या भारतामध्ये भारतीय कायद्यानुसार येथे सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत असताना अशी काहीतरी पोरं किंवा पोरी याच्यामध्ये अशा विविध घाणेरड्या पोस्ट टाकण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात। त्याच्यापैकी आत्ताच नुकताच 3-4 दिवसापूर्वी एक मराठी ॲक्टर्स किंवा एक मराठी अभिनेत्री नाव तिचं केतकी चितळे या पोरीने किंवा या अभिनेत्रीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समाज यांच्यावरती एक घाणेरडी पोस्ट टाकली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा किंवा संविधान आणि बौद्ध समाज हे किती वाईट आहेत किंवा फक्त याच भारतीय संविधानाचा फायदा हा फक्त बौद्ध लोकांनाच झाला असं काही लोकांना वाटतं आणि हे अशा पोस्ट करण्यामागे किंवा अशा पोस्ट करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असतात। अशीच ही केतकी चितळे। नमस्कार, मी समीर खंडागळे, तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा। तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। 3-4 दिवसापूर्वी केतकी चितळे जी एक अभिनेत्री आहे या अभिनेत्रीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समाज आणि इथलं हे संविधान याच्यावरती एक घाणेरडी पोस्ट केली। तिने फेसबुक पोस्ट करत या पोस्टमध्ये असं लिहिलं की ॲट्रॉसिटी आणि संविधान हे जर का दोन कायदे बौद्ध समाजाला जर का मिळाले जर का नसते किंवा इथल्या आरक्षणाचा आणि ॲट्रॉसिटीचा बौद्ध लोक हे गैरवापर करतात किंवा जे काय आरक्षण मिळालं जर का आहे ते आरक्षण आणि ॲट्रॉसिटी हे दोन कायदे जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले जर का नसते किंवा आरक्षणाचा लाभ आणि ॲट्रॉसिटीचा लाभ हा जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजाला जर का दिला जर का नसता तर याच समाजाने आणि याच बाबांच्या लेकराने अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच शिव्या दिल्या असत्या। अशा घाणेरड्या पोस्टमध्ये ती व्यक्त सुद्धा झाली। परंतु हे तिचं म्हणणं खरोखर बरोबर आहे का तेच आपण इथे तपासून बघू। केतकी चितळे या मुलीने इथे ही पोस्ट केली, परंतु ही पोस्ट तिने फेसबुकवर टाकल्याच्या नंतर कितीतरी बौद्ध लोकांची मने सुद्धा येथे दुखावली गेली। याचा तिला काही फरक पडत सुद्धा नाही। याची केतकी चितळे हिची थोडीशी याच्या अगोदरचा तिचा इतिहास किंवा केतकी चितळे किती नालायक मुलगी आहे हे सुद्धा आपण बघूया। तिची मागची पार्श्वभूमी अशी आहे की ती आंबट गोड या सिरियलमध्ये काम करत होती। 2022ला ही मुलगी जेलमध्ये सुद्धा जाऊन आली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हिला तिच्यावरती किंवा तिच्यावर गुन्हा दाखल करत तिला कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं किंवा पोलिसांनी तिला अटक सुद्धा केली। परंतु चांगल्या कामासाठी जर का ही पोरगी बोलत जर का असेल किंवा चांगल्या कामासाठी जर का ही जेलमध्ये जर का गेली तर लोकांना नक्कीच याचं कौतुक वाटेल। परंतु ही मुलगी विविध महापुरुषांवरती किंवा महापुरुषांनी केलेल्या कामगिरीवरतीच हिला शंका घेण्याचं काम ही इथे करत असते।
परंतु आंबट गोड सिरियल नंतर हिची या सिरियलमधून सिरियल चालू असताना तिच्या जागी दुसरी अभिनेत्री घेतली आणि हिला याच आंबट गोड सिरियलमधून हाकलण्यात आलं. ही हिची लायकी. बरं, हिची ही एवढी लायकी असताना जर तुझी लायकी जर का होती तर तू एक गुणी अभिनेत्री जर का होती, तू तुझ्या पोस्टमधून सुद्धा सांगितलं की मी गुणी आहे, तर तू गुणी असताना तुझी हकालपट्टी का झाली याचं सुद्धा तू उत्तर दिलं पाहिजे. आमच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुद्धा तिने एकेरी नावाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख सुद्धा केला होता. त्याच्यानंतर त्यांच्या गडांवरती तिने आक्षेप घेतला होता. अशी कितीतरी विविध घटना या मुलीने केलेल्या सुद्धा आहेत. दुसऱ्यांची लायकी जर का ही मुलगी काढते तर स्वतःची लायकी सुद्धा हिने तपासायला हवी, कारण ही ज्या ठिकाणी राहते त्याच बिल्डिंगमध्ये हिला कुत्र सुद्धा विचारत नाही. कारण ही मुलगी जे काही कृत्य करते किंवा या बिल्डिंगमध्ये होणारे नवी मुंबईमधल्या एका सोसायटीमध्ये ही राहते, जिथे ती राहते त्याच बिल्डिंगमध्ये होणारे हिंदू जातीप्रमाणे किंवा हिंदू धर्माप्रमाणे जे काही सण उत्सव असतील त्यांना सुद्धा ही तिथे विरोध करते. जर काही संगीताचा किंवा तिथे वाद्यवृंदाचा किंवा विविध गोष्टींचा आवाज जरी झाला तरी हिला जमत नाही. हिला शांतता हवी आहे. परंतु ही एवढं सगळं चालू असताना हिला किंवा हिच्या करिअर मार्फत तिची होणारी प्रसिद्धी तिला तिच्या सोसायटीमध्ये सुद्धा कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे ही किती लायकीची असेल हे आपल्याला लक्षात सुद्धा येतं. त्याच्यानंतर मुद्दा राहिला की आत्ता तिने जी पोस्ट केली आहे त्याच्याबद्दल. तिने ज्या पोस्टमधून बौद्ध समाजाच्या आणि इथल्या संविधानावरती जो काय आक्षेप घेतला आहे त्याच्याविषयी सुद्धा सांगतो की जर ॲट्रॉसिटी आणि आरक्षण हे जर का बौद्ध लोकांना जर का भेटलं जर का नसतं तर याच बौद्ध लेकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या घातल्या असत्या असं ती म्हणते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे बौद्ध समाजासाठी फक्त आरक्षण आणि ॲट्रॉसिटी एवढंच करून ठेवलेलं नाही. ते का शिव्या घालतील? इतक्या वर्ष जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार हा भारत देश जर का चालतोय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जर का पूर्ण जगाला माहीत आहे, तर बौद्ध समाज हा फक्त आरक्षण आणि ॲट्रॉसिटीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या देण्याचा प्रयत्न का करेल? बरं, ही मुलगी हिला लाज सुद्धा वाटत नाही की ती कोणत्या महापुरुषाबद्दल बोलते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुझ्यासाठी सुद्धा सगळं काही करून ठेवलेलं आहे. स्त्रियांना इथले अधिकार किंवा तुझ्यासारख्या किंवा तू जर का पगारदार वर्गापैकी किंवा नोकरदार वर्गापैकी जर का नसेल तर तुझ्यासारख्याच आणि तुझ्या समाजामधल्या किंवा तुझ्या जातीमधल्या कितीतरी स्त्रिया असतील ज्या या संविधानानुसार किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार त्यांना एक अधिकार सुद्धा प्राप्त झालेला आहे. परंतु तुला तो अधिकार प्राप्त झाला आहे की नाही हे सुद्धा तू शोधावा आणि नंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध समाज शिवाय देईल की नाही हे तू तपासून बघावं. कारण एखादी स्त्री जर का गरोदरपणात जर का ती जॉबवरती जर का जात जर असेल तर 6 महिन्यानंतर पुढील 6 महिने तिला भर पगारी सुट्टी मिळते. ही सुद्धा बाबासाहेबांचीच देण आहे. तुझ्यासारख्या कितीतरी महिला याचा लाभ सुद्धा उठवतात आणि नोकरी सुद्धा करतात. परंतु तू अशा काहीतरी घाणेरड्या पोस्ट करून जातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि तुला जर का या पोस्ट करून जर का TRP जर का मिळत जर का असेल तर तू खुशाल कर. परंतु जर तुला प्रसिद्धीत जर का मिळवायची जर का असेल तर असा हा मार्ग हा चांगला नाही. कारण अति तिथे माती किंवा अशा घाणेरड्या पोस्टला तुझ्या कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही. हिला जेलमध्ये जाण्याची हौस सुद्धा वाटते असं मला वाटतंय. कारण हिने पोस्ट केल्याच्या नंतर एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्याच्या नंतर एखाद्या समाजाने हिच्यावरती ॲट्रॉसिटी टाकावी किंवा हिच्यावरती अटक व्हावी, हिला अटक व्हावी, अशा काहीतरी जर का बाबींमधून जर का तुला TRP मिळण्याचा जर का तू प्रयत्न जर का करत जर का असशील तर ही तुझी TRP ही घाणेरड्या प्रकारची TRP असू शकते असं सुद्धा मला वाटतं.
त्यातल्या त्यात ही जर का बौद्ध लोकांना नावं जर का ठेवत जर का असेल किंवा याच्या अगोदर हिने कितीतरी तिच्या पोस्टमधून तुम्ही तिच्या फेसबुक अकाउंटवरून जाऊन तुम्ही ती किती जातीय तऱ्हेचे किंवा किती जातीयतेने एखाद्या समाजाचा किती तिला राग येतो किंवा किती ती द्वेष करते हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तिचं पूर्ण फेसबुक अकाउंट जर का तुम्ही उघडून जर का पाहिलं तर तुम्हाला फक्त ह्या अशाच गोष्टी दिसतील. ती दुसरं कशावरतीच बोलत नाही. परंतु जर तिची सिरियलमध्ये ती जर का काम करत होती तिथून तिची हकलपट्टी झाल्याच्या नंतरच तिने हे असले धंदे करण्याचं ठरवलंय. कारण सिरियलमध्ये असताना ती तिच्या प्रकाश झोतामध्ये किंवा ती तिच्या TRP मध्ये होती, सगळी लोक तिला ओळखत होती. परंतु त्याच्यानंतर काहीच माध्यम प्रसिद्धी मिळवण्यासाठी राहिलं नाही. त्याच्यामुळे तिने असले घाणेरडे धंदे पकडले. मागे सुद्धा अशीच बौद्ध समाजावरती किंवा महार या शब्दाचा उल्लेख करत चित्रा पाटील नावाच्या पोरीने गो खाल्ला होता. त्याच्यानंतर आत्ता सुद्धा ही केतकी चितळे नावाची पोरगी सुद्धा गो खाण्याच्या लायकीचीच आहे. कारण जर एखाद्या समाजाविषयी चांगलं जर का बोलता येत जर का नाही किंवा बंधू भाव जर जपता येत जर का नाही म्हणजे तुम्हाला येथे जगण्याची सुद्धा अक्कल नाही किंवा बोलण्याची सुद्धा अक्कल नाही. कारण येथे सर्व जाती आणि समाज हा बंधू भाव प्रेम हे ठेवूनच येथे जगण्याचा प्रयत्न करतो किंवा समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु तुमच्यासारख्या पोरींना किंवा चित्रा पाटील असू दे किंवा केतकी चितळे असू दे या पोरींना समाजाबद्दल काही वाटत नाही. फक्त त्यांना दुसऱ्या समाजाला नावं ठेवण्याचं त्यांना अधिकार प्राप्त झाला आहे किंवा संविधानानुसार महिलांना असणारं आरक्षण त्याच्यानुसार एखाद्या समाजाविषयी आपण जर का बोललो तर काय याचा परिणाम होऊ शकतो हे सुद्धा त्यांना माहीत नाही. याचाच अर्थ त्यांना येथे राहण्याचा किंवा येथे बोलण्याचा एक सेन्स नसावा असं सुद्धा वाटतं. जर येथे समाजामध्ये राहण्याचा सेन्स किंवा येथे कसं राहावं किंवा कुणाला कसं बोलावं हे जर का माहीत जर का नसेल, तुमची तेवढी लायकी किंवा तुम्हाला जर का तेवढी अक्कल जर का नसेल तर तुम्ही गो खाण्याच्या लायकीचे आहात. कारण सगळी माणसं इथे अन्न खाऊन जगतात, सगळ्यांना अक्कल आहे. तुम्ही अन्न खाऊन जरी तुम्हाला अक्कल येत जर का नसेल तर तुम्ही गो खावा. केतकी चितलेसारख्या कितीतरी मुली या समाजामध्ये आहेत. परंतु आत्ता विषय जर का केतकी चितलेचा जर का आहे, जसं बौद्ध समाजाने या चित्रा पाटीलला धडा शिकवला होता तसाच आता केतकी चितळेला सुद्धा धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. कारण ही पोरगी दरवेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा विविध महापुरुषांवरती आणि कितीतरी वेगवेगळ्या समाजावरती ही घाणेरड्या शब्दामध्ये तिच्या पोस्ट सुद्धा करते. परंतु येथे बौद्ध समाजाने किंवा बौद्ध समाजातील महिलांनी तेथे जाऊन या मुलीची धिंड सुद्धा काढावी. कारण ही मुलगी तशी ऐकणार नाही. कारण या मुलीच्या गोळ्या सुद्धा संपलेल्या आहेत. कारण ती गोळ्या अर्थात मेंदूच्या गोळ्या संपलेल्या आहेत आणि तिच्या सुद्धा गोळ्या चालू आहेत. कारण तिला काहीतरी रोग सुद्धा झालेला आहे असं मला वाटतं. कारण ती दरवेळेला तिच्या पोस्टमधून किंवा मी दरवेळेला आजारी असते किंवा मला हे जमत नाही, मला ते जमत नाही असं कितीतरी वेळा ती तिच्या पोस्टमधून तिच्या मुलाखतीमधून ती सांगण्याचा प्रयत्न करते. ही रोगीच मुलगी आहे. कारण हिच्या अकलेचा हिच्या मेंदूचा तिच्या पोस्टबद्दल काही संबंध नाही. चित्रा पाटील असू दे, चित्रा पाटील सारख्या त्या मुलीला इथल्याच बौद्ध समाजातील लोकांनी चांगला धडा शिकवला. ती मागे जामीन सुद्धा मागत होती परंतु तिला जामीन सुद्धा मिळाला नाही. ती अजूनही अटक आहे. याचा अर्थ तिला धडा भेटला सुद्धा. त्याचप्रमाणे केतकी चितळे या मुलीला सुद्धा इथल्या बौद्ध समाजातील महिलांनी धडा शिकवावा. कारण अशा मुली समाजामध्ये तेढ निर्माण करू शकतात आणि याचा परिणाम हा थेट समाजावरती होऊ सुद्धा शकतो. तुम्हाला या नक्की प्रकाराविषयी किंवा तुम्हाला ही मुलगी घाणेरडी आहे की चांगली तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. नक्कीच आमच्या या वैचारिक धिंगाणा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.